हॅलो फ्रेंड्स, तुमचं लाईफ विथ भाग्य या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। हल्लीच मी कॉर्नपासून स्वादिष्ट, टेस्टी, क्रिस्पी अशी कॉर्न कटलेट्स बनवले होते। त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदा ट्राय करा, म्हणजे हे तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। पावसाळा सुरू झाल्यावर मक्याची कणसे ही मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातात। मी इथे उकडलेले मक्याची कणसे घेतली आहेत। 1 वाटी कॉर्न मी इथे चॉपरने बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरने सुद्धा करू शकता, पण पेस्ट करायची नाही आहे। असं हँडी चॉपर आपल्याकडे असलंच पाहिजे, त्यामुळे कामे जरा पटापट होऊन जातात। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अशा प्रकारे कॉर्न आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धी वाटी किसलेला गाजर घेतला आहे। बारीक केलेलं कॉर्न आणि किसलेलं गाजर आपण इथे एकत्र करून घेऊया। कॉर्न आणि गाजरमुळे कलर किती छान आला आहे, बघू शकता ना। मी इथे मीडियम साईजचे 2 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेणार आहे। मसाल्यांमध्ये मी इथे चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझलिंग, ओरेगानो, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले आपण या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। स्मॅश केलेला बटाटा आणि मसाले मी इथे छान एकजीव केले आहेत। आता या स्टेजला मी इथे 2 चमचे बेसन घेणार आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असल्यास तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता, त्यामुळे या मिश्रणाला आपल्याला कटलेट सारखा आकार देता येईल। मी इथे कटलेट्सचे आकार द्यायला सुरुवात केली आहे। अशाच प्रकारे मी सगळे कटलेट्स रेडी करून घेतले आहेत। आपले हे कॉर्न कटलेट्स अजून क्रंची होण्यासाठी मी इथे रवा घेतला आहे। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता। अशा प्रकारे मी दोन्ही साईडला रवा लावून घेणार आहे आणि सगळे कटलेट्स रेडी करून घेणार आहे। आपले इथे सगळे कटलेट्स फ्राय होण्यासाठी रेडी झाले आहेत। मी इथे 2 पळी तेल घेतले आहे। मला इथे कटलेट्स शॅलो फ्राय करायचे आहेत। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण प्रेफर आहे की तुम्ही शॅलो फ्राय करा, ते खूप छान लागतात। जास्ती तेल घेणार नाही। तेलही छान गरम झालं आहे। 2-3 मिनिटांनंतर आपण याची दुसरी साईड सुद्धा फ्राय करून घेऊया। इथे आपले क्रिस्पी कॉर्न कटलेट्स खाण्यासाठी रेडी झाले आहेत। खरंच या कटलेटची चव खूपच छान आहे। मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं आणि खूप मस्त असं झालं। आता हे मी पुन्हा पुन्हा करते। आता कॉर्न खरंच अवेलेबल असतात। एकदा तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।